नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज मी अशासाठी व्हिडिओ बनवते, तुमच्याच खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. तर त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलाय. तर तुमच्या कमेंट्स आणि प्रश्न मी लिहूनच ठेवले, म्हणजे मी तसे उत्तर दिल्यात. तर एक आहे की मी महाराष्ट्रीयन आहे की तेलंगणाची आहे. तर मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे आणि शिर्डी जवळ साईबाबांची जी शिर्डी आहे तिथं जवळच माझं छोटंसं गाव आहे. तिथंच माझं शिक्षणही झालंय. त्यानंतर इथे मी हैदराबादमध्ये 9 वर्षापासून आहे, म्हणजेच लग्न झाल्यानंतर पासून मी इथंच आहे सिकंदराबादमध्ये. हैदराबादमधील पण सिकंदराबादमध्ये मी इथे 9 वर्षापासून राहते आणि आमची सगळी फॅमिली इथेच आहे. म्हणजे खूप साऱ्या जणांना हा पण प्रश्न आहे की माझा नवरा तेलुगू आहे की मराठी आहे. तर ते प्रॉपर तर मराठी आहे, लातूरचे आहे. माझं सासर लातूर आहे आणि लातूरमधील पण एकदम छोटंसं गाव आहे देवणी तालुक्यातलं. तर मी मराठवाड्यातली, म्हणजे आमचं सासर मराठवाड्यातलं आहे. पण माझे सासू सासरे आणि ते पहिल्या 40 पेक्षा जास्त वर्षापासून ते इकडेच सेटल आहे. त्यामुळं त्यांचं शिक्षण वगैरे इकडेच झाले तेलुगू माध्यममध्ये. जसं माझं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झाले तसंच माझ्या नवऱ्याचं सगळं तेलुगू मीडियम मध्ये झाले. लहानाचे मोठे ते इथंच झालेत. गावाकडे ते जातात अधूनमधून, ते आहे आतून तर ते मराठीच आहेत, पण त्यांचं सगळं इथेच सेटल झाल्यामुळे सगळं कल्चर त्यांचं तेलुगूच झाले. मराठी घरी बोलतात पण खूपच तोडकी मोडकी बोलतात. मराठवाड्यातलीच मराठी, पण त्याच्यात खूप सारा तेलुगू स्लँग, तेलुगू शब्द असतात. त्यामुळं मला ती हेल्प पण झाली आहे शिकायला आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याकडूनच मला खूप सारी मदत झाली आहे. त्यानंतर असा खूप जणांचा प्रश्न असतो की ऑनलाईन क्लासेस घ्या. तर ऑनलाईन क्लासेस घेण्याची मला पण खूप इच्छा आहे, पण तसा माझा अजून सेटअप होत नाही. मला पण खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतील घरातल्याच. तर मला पण ते परवडण्यासारखं सुद्धा आहे आणि उगीच मी युट्यूबवर व्हिडिओ बनवते, तर त्यापेक्षा मला पण ऑनलाईन क्लासेस खूप इझी वाटतं. पण अगेन मला माहित नाही की ऑनलाईन मी कुठला क्लास कधी केलेला नाहीये इंग्लिशचा वगैरे, तर बोली भाषा कसं शिकवतात हेही मला माहित नाहीये. तर मी नक्कीच त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला शिकवीन आणि प्रयत्न करीन मी लवकरात लवकर ऑनलाईन क्लासेस तुम्हाला पुरवण्याचा. पण पुन्हा एकदा सांगते की तेलुगू भाषा ही आपल्यासाठी, मराठी लोकांसाठी तरी अवघडच आहे. जी लोक कन्नड भाषिक असतात, म्हणजे महाराष्ट्रातले सोलापूर वगैरे भागातले असतात, त्यांना तेलुगू शिकायला लवकर मदत होते, कारण की तिकडे बरेच जण बोलतात ती भाषा. ती अजून थोडीशी वेगळी आहे. आणि कन्नड भाषिकांना थोडासा साम्य म्हटलं तर साऊथ मधल्या भाषेमधलं तर कन्नड आणि तेलुगू ह्यामध्ये जर असं साम्य आहे. त्यामुळे त्या लोकांना शिकायला थोडंसं सोपं वाटतं मराठीपेक्षा. आपल्या लोकांपेक्षा त्यांना असं थोडंसं सोपं वाटतं तेलुगू. काही शब्द सेम आहेत, काही वाक्य सेम आहेत, ग्रामर वाईज पण काही सेम आहे. तर त्यांना कन्नड भाषिक जे असतात ते लवकर तेलुगू शिकतात, असं एक आहे. आणि दुसरी गोष्ट पीडीएफ. पीडीएफ साठी पण मला खूप सारे लोक विचारत आहेत. तर पीडीएफ मला सुद्धा खूप काम करावं लागतं त्या पीडीएफ साठी. नोट्स काढून मी असं चुकीच कुणाला काही चुकीचं पुरवणार नाहीये. जे मी व्हिडिओ बनवले, ज्यात जे मी ओरली तुम्हाला सांगितलंय तेच मी पीडीएफ मध्ये एक एक टॉपिक वाईज मला पीडीएफ द्यायची परवडेल अशीच. जसे की आता काळ काळ शिकवले मी, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ. तर यांची एक पीडीएफ बनवेल मी की सगळे काळ एका पीडीएफ मध्ये येतील. त्यानंतर हवंय का, भूतकाळात क्रियापदाचं कसं मूळ रूप बदलतं यासाठी एक सेपरेट पीडीएफ बनवेल. म्हणजे त्यात जे टॉपिक्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत, ते तुम्हाला लिहून देईल. त्यामुळे तुम्हाला वाचन करायला सोपं जाईल. नेहमीच व्हिडिओ बघतो आपण असं होत नाही ना, तर पीडीएफ अशी तुम्हाला मदत करेल. असं मला वाटतं की तुमच्याकडे नोट्स राहतील. हे बघा, ऑनलाईन क्लासेस घेतले तरी पण मला हे पीडीएफ तुम्हाला पुरवावेच लागतील. तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे तशी कुठलीच भाषा, काहीच जगातली कुठली भाषा तुम्ही शिकू शकत नाही जोपर्यंत त्याची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः नाही करत. आणि प्रॅक्टिसनेच ही भाषा जमणार आहे. त्याचा अभ्यास तुम्ही किती करता ना याच्यावर आहे सगळं. बाकी आपण जर एखादा टॉपिक शिकलो, कॉन्सेप्ट एखादी शिकलो, तर त्याचा अभ्यासच आपल्याला करावा लागणार ना. एकदा शिकली आणि एकदा वाचली की राहील लक्षात, असं नाही होत कुठलीच भाषा. तर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा आणि तुम्ही लवकरच शिकाल. प्रॅक्टिससाठी तुम्ही मूव्हीज बघा, तेलुगू मूव्हीज बघा. आणि एक स्टँडर्ड लँग्वेज जर तुम्हाला शिकायची असेल तर सगळ्यात सोपं न्यूज बघा तेलुगूतील. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सजेस्ट करेन V6 न्यूज चॅनल येतं एक, तर त्यात एक प्रमाण भाषा असते तेलुगूतली, तर ती तुम्ही नक्की बघा. जसं की आपल्या मराठी न्यूज मध्ये कसं असतं, न्यूज बघितली तर आपली मराठी, ज्याला मराठी येत नसेल तर त्याची किती शुद्ध होईल. तर तुम्ही पण न्यूज बघा आणि शब्द ओळखीचे वाटतील तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघत असाल तर. तर तुमची तिथं तेलुगू तुमची भरपूर सुधरू शकते. आणि बोला, जास्त बोला, बोलल्यावर लवकर येते.
म्हणता येते मला की लाईव्ह पण या, लाईव्ह येऊन शिकवायचं. तर युट्यूबच मी आता सुरू केले एकतर. त्यानंतर ते लाईव्हचं कसं असतं, काय असतं हे मला पण माहित नाही. मी नक्कीच प्रयत्न करेल आणि स्टेप बाय स्टेप मी सगळंच करेल. लाईव्ह पण येऊन शिकवेल मी, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे की बुक, मला फेसबुकवर हा जास्त प्रश्न आहे की फेसबुकचं जे ऑडियन्स आहे माझं, त्यांना बुक पाहिजे मराठी टू तेलुगू सगळं, त्याच्यात सगळंच येईल. किंवा बिगिनर्स आणि ऍडव्हान्स लेवल असे 2 बुक्स काढा आणि प्लीज आम्हाला विका, कारण की आम्ही पण खूप दिवसांची इथे राहतोय आणि आम्हाला तसं पुस्तक भेटलेलं नाहीये. इंग्लिश मधून भेटत असेल, मलाही माहित नाही हिंदी टू तेलुगू आहे की इंग्लिश टू तेलुगू आहे की नाही, अवेलेबल आहेत की नाहीत मलाही माहिती नाहीये. पण बुक काढायचं म्हणजे किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि तसं मला मार्गदर्शन पण आहे तेलुगूचं. हे बघा, तेलुगू काय माझी स्वतःची भाषा नाहीये, त्याच्यामुळं चुकीचं तर ज्ञान मी देऊ शकत नाही. आणि जे मी शिकवते ते मला कोण काय सांगते हे मी तुम्हाला सगळं सांगेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यासाठी. पण आधी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते मी. तर असं आहे की पुस्तक पण काढायचं आहे माझ्या डोक्यात. साठी मला खूप सारं मटेरियल आधी गोळा करावा लागेल, त्यावर अभ्यास करून स्टेप बाय स्टेप कसं ते लॉन्च करता येईल हे बघावे लागेल. आणि मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी करतेय त्यावर काम की खूप जणांचं कसं आम्ही लवकरात लवकर कसं तेलुगू शिकू, किती दिवसात शिकवता, किती दिवसात तुम्ही शिकवणार, किती दिवसात मी शिकू शकतो, असे तर मला खूप सारे प्रश्न असतात डीएम्स मध्ये. किती दिवसात शिकू शकतो, मला लवकरात लवकर शिकवायची आहे, एकदम फास्ट शिकायची आहे मला, 1 महिन्यात शिकेल का? तर असं काही होत नाही. तुम्ही किती फास्ट अभ्यास करतात याच्यावर आहे की तुम्ही काय प्रॅक्टिस करताय, तुम्ही कसा अभ्यास करताय त्या भाषेचा, त्याच्यावर आहे. तुम्ही लवकरच शिकाल मग. आणि आपली मराठी भाषा बघा ना, कोणी एक नवीन असलं तर त्याला ती किती अवघड असते बोलण्यासाठी. तर खूप अवघड आहे. एकतर बोली भाषेचा पॅटर्न वेगळा, त्याच्यानंतर शुद्ध भाषेचा वेगळा, पुस्तकी भाषेचा वेगळा. तर एवढंच तर कसे शिकणार. तसेच तेलुगू भाषेत पण आहे. मी तर एक प्रमाण भाषा शिकवते, जी की तुम्ही पुढेही जाऊन बोललात आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये तर ती समजणार, अशीच मी शिकवते. खूपच बोली चालीतली मी शिकवत नाहीये. असे पण मला काही मेसेजेस आलेले आहेत की ही तर खूप गावंडळाली तेलुगू शिकवते. तर असं नाही, एक प्रमाण भाषा शिकवते मी. आता मराठीतच बघा ना, किती सारे स्लँग्स असतात. कोकणी भाषा आहेत, मालवणी भाषा आहे, त्यानंतर खानदेशची भाषा आहे, विदर्भातली भाषा आहे, मराठवाड्यातली भाषा आहे, कोल्हापूरची भाषा आहे. तर आपल्याकडे तर इतक्या साऱ्या भाषा आहेत. मग तुम्ही दुसऱ्यांच्या भाषेला म्हणणार की ही गावंढळ भाषा आहे, विदर्भातली भाषा गावंढळ आहे, कोल्हापूरची गावंढळ आहे. तर नसतं ना असं. तर एक प्रमाण, पुण्यातली भाषा जी असते किंवा मुंबईतली ती सगळ्यांना समजते, विदर्भातल्या माणसालाही समजेल, कोल्हापूरच्या माणसालाही समजेल, म्हणून तसलीवाली मी भाषा शिकवते. तेच जर खानदेशमधली भाषा आहे तर तुम्ही पुण्यात जाऊन बोललात तर ती कुणालाच समजणार नाही. पण पुण्याची भाषा खानदेशी व्यक्तीला समजेल. हेच आहे की एक प्रमाण भाषा जी सगळ्यांना समजेल तीच तेलुगूमधील मी तुम्हाला शिकवते. त्यानंतर तेलुगूमध्ये सुद्धा खूप सारे स्लँग्स आहेत जसे आपल्या मराठीत आहे. पण तुम्ही जास्त मूव्हीज बघितले तर जसं की मराठी मूवी आहे तर त्यामध्ये कसं आपण कोल्हापूरची जास्तीत जास्त भाषा वापरतात. एक गावाकडचं वातावरण दाखवलं की काय करायला असले गा. तर ही जर मराठी कोणी ऐकली ज्याने मराठी शुद्ध शिकली आहे तर त्याला ते कळणार नाही की कुठली भाषा आहे. तर तसंच आहे, तेलुगूपेक्षा तुम्ही न्यूजच बघा, तेलुगू मूव्हीज पेक्षा तुमची भाषा पक्की करण्यासाठी. तेलुगू मूव्हीजला ती स्टोरी ज्या भागातली आहे त्या भागातले स्लँग दाखवतात, मग तुम्ही कन्फ्युज होऊन जाशाल. तरी शुद्ध भाषेतले काही मूवी असतातच, पण आता तो तुम्हाला सर्च करावा लागेल किंवा मी तुम्हाला हवा असेल तर मी रिकमेंड पण करीन की कुठले कुठले मूवी बघा. पण त्याआधी तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही स्वतः शिका आणि मगच तुम्हाला समजेल. एक भाषा असते म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे कसे वेगवेगळी राज्य, तर तिकडची भाषा आणि स्लँग खूप वेगळ्या आहेत. कधी म्हणजे तुम्हाला तो समजायला पण खूप अवघड आहे आणि बोलायला एक टोन आहे त्यांचा. जर तुम्ही तिकडे राहत असाल तर तुम्ही शिकूनच जाल. आपली ही भाषा पण त्यांना कळते जी मी शिकवते. पण तुम्ही जर आंध्रात राहत असाल तर तो स्लँग तुमच्या तोंडात आपोआपच येईल. आणि अजून एक की मी ह्या बोर्डवर जे शिकवते, खूप सारे जण म्हणतात की तुम्ही असा तिरका अँगल ठेवताय, सरळ ठेवा. तर काय होतं ना, मी रिंग लाईट लावलेला असतो आणि त्या रिंग लाईटचं सगळं रिफ्लेक्शन ते व्हाईट बोर्डवर पडतं. त्याचा एक असा ग्लॉसी सरफेस आहे, मग ते सगळं कॅमेरामध्ये सगळं ते रिंग लाईटच दिसतो. त्यामुळे मी थोडासा तिरका ठेवते, पण मी हँडरायटिंग वगैरे थोडंसं मोठंच काढते जेणेकरून तुम्हाला समजेल. मीही तो अपग्रेड करणार आहे आता व्हाईट बोर्ड, बघू कसं होतंय. तोपर्यंत मी थोडासा अँगल असा 45 डिग्रीज ठेवते जेणेकरून दिसतो पण आणि मीही दिसेल असंच मला अँगल ठेवावा लागतो. नाहीतर ते सगळं रिफ्लेक्शन पडतं आणि मग ते काहीच दिसणार नाही त्यावर. त्यासाठी मी तसा ठेवते. तर आता तुमचा खूप साऱ्या जणांचा प्रश्न असतो की मी काय करते किंवा मी तेलुगू कशी शिकले.
तर हे मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय करते. माझं शिक्षण जे ग्रॅज्युएशन नंतरचं जे आहे MSc ते माझं पुण्यात झालेलं आहे आणि माझा विषय काय तेलुगू नाहीये. कसा असेल ना तेलुगू, माझं सायन्समध्ये झालंय सगळं शिक्षण, तर तेलुगू हा माझा विषय नाहीये, तरी पण मी शिकवते. यामागं 2 कारण आहेत. एक म्हणजे माझा नवरा मला हेल्प करतो आणि खूप व्याकरणासंबंधी जी हेल्प आहे ती मी याआधी जॉब करत होते, तर तिथे जे काही माझे सिनियर होत्या त्यांची जे होतं स्पेशल सब्जेक्ट किंवा स्पेशलायझेशन त्यांचं झालेलं होतं तेलुगूमध्ये. मग काही जर मला ग्रॅमॅटिकली जेव्हा माझ्या अडचणी असतात मी त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेते. पण त्या मला मराठीत नाही, मला त्या इंग्लिशमधूनच भेटतात, पण मी त्या ट्रान्सलेट करून तुम्हाला मराठीतून देते. आता मराठीतून तेलुगू शिकवण्याचं कारण हे आहे की मला असं वाटतं की इथं खूप साऱ्या लोकांना गरज आहे मराठीतून शिकण्याची किंवा त्यांना आवड पण आहे. काही काही जण तर आवड म्हणून शिकतायत तेलुगू. आणि खूप सारे कमेंट्स तर मला असे आलेत की त्यांना तेलुगू इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय म्हणून त्यांना तेलुगू शिकायची. हो, तेलुगू इंडस्ट्री इतकी मोठी आहे इथे आणि त्या क्षेत्रातल्या जॉब वाईज पण खूप ऑपॉर्च्युनिटीज इकडे असतात, म्हणून पण तेलुगू शिकायची असते लोकांना. तर छान वाटलं मला, म्हणजे दुसऱ्यांचं कल्चर पण आपण स्वीकारलं पाहिजे. तर असे पण आहेत DMs मला की त्यांना तेलुगू याच्यासाठी शिकायची आहे. आणि मराठीतून देण्याचं कारण हेच आहे की मला फक्त मराठी लोकांना शिकवायचंय. मी जर इंग्लिशमधून शिकवलं किंवा हिंदीमधून मला तर जास्त ऑडियन्स मिळेलच आणि मला खरं तर शिकवायला पण खूप सोपं जाईल तसं पाहायला गेलं तर. मराठीत ते ट्रान्सलेट करून मला पण वाटतं की मराठीत आपल्या खूप सारे स्लँग्स आहेत, तर असं वाटतं की याच्यात हे कसं असेल, हे वाक्य याच्यात कसं बोलायचंय. तर हे सगळा अभ्यास करूनच मी तुम्हाला देते. आणि त्यानंतर मी जॉब करते की माझं शिक्षण काय हेच मी तुम्हाला आता सांगितले. MSc झाले माझं, पण माझा सब्जेक्ट तेलुगू नाहीये, तर माझा सब्जेक्ट आहे फिजिक्स. फिजिक्स हा माझा सब्जेक्ट आहे आणि मी इथं जॉब करत होते. आता 3 महिन्यांपूर्वी मी जॉब सोडला हेल्थ इश्यूमुळे. तर माझा सब्जेक्ट आहे फिजिक्स आणि मी मॅथ्सही शिकवायचे. कारण की मॅथ्स हा माझा खूप आवडीचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे मी 8वी ते 10वी यांना फिजिक्स आणि मॅथ्स शिकवायचे इथल्या शाळेमध्ये आणि माझ्या घराजवळच शाळा आहे ती, तिथंच शिकवत होते मी. आणि मी प्लॅन करत होते की मी जूनमध्ये रिजॉईन करील कुठंतरी किंवा खूप साऱ्या माझ्या विषयासाठी तर खूप साऱ्या व्हॅकन्सीज असतात, त्यामुळे मला तेवढा एवढा प्रॉब्लेम होत नाही की कुठं जॉबसाठी मला फिरायचं आहे. एक तर टीचर जॉब खूप सेफ जॉब असतो आणि दुसरी गोष्ट माझ्या विषयासाठी मला कुठेही जॉब मिळून जातो. जवळ इथं करत होते मी इतके दिवस, तर मी म्हटलं की थोडंसं अपग्रेड करून दुसरीकडे आपण जॉईन होऊ. पण बघू आता, हे सध्या मी चालू केलंय आणि ही पण माझी एक रील व्हायरल झाली होती. तेव्हा मला कळलं की मराठी लोकांना तेलुगू शिकण्यात किती इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी हे काम हाती घेतलं. बाकी माझा सब्जेक्ट तेलुगू नाहीये, पण मला मदत करणारे खूप आहे. बोलीभाषा तर काय, कोणी ज्याला येते ना मी शिकू शकते, मला येते म्हणून मी शिकू शकते, कोणी पण शिकू शकतं. पण ग्रॅमॅटिकली मला मदत करणारे आहेत, माझ्या त्या मॅडम आहेत. त्यांच्याकडून मला जर काही वाटलं की ह्याला कसं बोलता येईल, कारण की मला तुम्हाला जे द्यायचंय ते योग्यच असलं पाहिजे ना ज्ञान, म्हणून मी त्यांच्याकडून घेते ग्रॅमॅटिकली. तर त्या मला मदत करतात. त्या तेलुगू शिकवत होत्या 10वीच्या क्लासला आणि मी मॅथ्सला होते आणि फिजिक्सला होते. त्यामुळं आहेत असे काही लोक ओळखीचे. त्यानंतर हो, तेलुगू शिकण्याचं मी कसे शिकले हा सर्वात महत्वाचा प्रश्न. तर एकतर मला 9 वर्ष झाली तिथे येऊन आणि जेव्हा मी आले, माझं लग्न झालं, तर आमच्या घरात 12 ते 13 जणांची फॅमिली होती, जॉईंट फॅमिली. आणि त्यात मराठी फक्त मीच एकटी बोलणारी होती. बोलतात घरात आमच्या मराठीच बोलतात, पण ती अगदी तोडकी मोडकी, किती सारे शब्द त्यात तुम्हाला कळणारच नाही असे, की त्याच्यापेक्षा तुम्हाला असं वाटेल की मी हिंदी बोलले तर बरं होईल, असे शब्द त्यात असतात, ज्याचा अर्थही कळला नव्हता मला पहिल्या पहिल्या. आता मला सगळ्यांचं सगळंच कळतं, पण तेव्हा असं झालेलं. त्यामुळे मला आणि घरात सतत सगळं आजूबाजूला सगळे तेलुगू लोक, सगळे तेलुगू भाषा कानावर पडणार. घरात पण पोरं तर बोलताना, म्हणजे माझे पुतणे वगैरे, तर ते तर बोलताना तेलुगूच प्रेफर करतात, कारण की मराठी त्यांना नाही के बरोबरच येते, म्हणजे त्यामुळे ते तेलुगू प्रेफर करतात. तेलुगू मीडियम मध्ये सगळे शिकलेले तेलुगू प्रेफर करतात. त्यामुळं मला ते शिकायला खूप इझी गेलं, कारण की मी घरीच असायचे. त्याच्यानंतर मी ट्युशन घ्यायला लागले, पण ट्युशन कसं ते सगळं इंग्लिशमधून असायचं ना माझं ज्ञान, पण अगेन ते लोकल पोरं पोरी असायचे, ते सगळं कानावर तेलुगू पडणार. संडेला घरातले सगळे मूव्ही बघणार, सगळे घरी असतात तर तोही तेलुगू मूव्ही असणार. झी तेलुगूवर तेलुगू मूव्हीज बघायचे. त्याच्यानंतर रोज माझ्या सासूबाई, जाऊबाई रोज सिरियल्स बघायच्या, तर त्या सगळ्या तेलुगू सिरियल्स असायच्या. आणि मी असे खूप लोकल एरियात होते तेव्हा, आमचं घर लोकल एरियात होतं. तर त्यानंतर आसपासच्या सगळं घरी येणार जाणार, एकदम गावाकडच्या सारखा तो एरिया होता.
तर त्यामुळे सगळे तेलुगू लोकल लोकच होते तिथे राहणारे. त्यामुळे ते इतकं कानावर पडले ना तेलुगू, सतत तेलुगू. जसे मी गेले तेव्हा मला अगदी गुदमरल्यासारखं झालं. मराठीच मला कानावर पडत नव्हती तिथं. पण हे खूप मारा झाला तेलुगूचा. त्यानंतर जॉब करायला लागली, मग कलिग्स वगैरे. कारण की इथं कुणी असं इंग्लिश बोलणं प्रेफर करत नाही. ठीक आहे, आपण शिकवतोय तोपर्यंत इंग्लिश बोलणं, पण जसं की लंच ब्रेक झाला किंवा काही गॉसिप करायचंय, तर सगळ्या मॅडम तर त्यांची भाषाच प्रेफर करतात इकडं. आपल्या इकडं तर मी थोडं तुम्हाला सांगेल की आपल्या इकडं तर इम्प्रेशन मारायला जरा इंग्लिश बोलतात, पण इकडं त्यांना काही नाहीये इंग्लिश बोलण्याची, की मी याला इम्प्रेस करू त्याला. ते तेलुगूच बोलणार, त्यांचीच भाषा बोलणार. त्यामुळं आपल्याला पण मदत होते ना त्यांची भाषा शिकण्यासाठी. तर हेच झालंय माझं, मी खूप राहिले त्या लोकांमध्ये, तर हे एक महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर स्टुडंट्स तर खूप, त्यांचं तर काय काय कम्फर्ट लँग्वेज असते, स्वतःची लँग्वेज म्हणजे कम्फर्ट लँग्वेज असणार. तर तसं झालं त्यांचं असायचं, ते सतत कानावर पडून अरे हे काय बोलताय, ते काय बोलताय. मग अशी तेलुगू भाषा शिकली. आता तुम्ही पण तेलुगू भाषेच्या लोकांमध्ये राहत असाल तर तुम्ही लवकरच शिकतच म्हणजे आपोआपच आहे ते शिकणं. त्यानंतर माझ्या घरात माझ्या सासूबाई ते सगळे तेलुगू बोलतात, कारण की ते इथं सेटल आहे पहिल्यापासून. त्या तर शिकलेलं पण नाही काही, पण तरी पण तेलुगू बोलतात, कारण त्या सराउंडिंग मध्ये राहिले की आपोआप येतं हे शिकण्याचं वगैरे. त्या तर आपोआपच शिकले ना, बोलून बोलून, ऐकून. तर हेच असतं खरं नॉलेज, बोलणे आणि ऐकणे. हे लिहिण्याचं वगैरे, ज्याला खरंच लिहायचं आहे तेलुगू भाषा आहे ते तर मी शिकवतेच आहे तुम्हाला आता. तर तुम्हाला ज्यांना लिहायचं असेल, लिहिणं आणि वाचणे शिकायचं असेल, तर त्यांनी ते व्हिडिओज बघा. आणि मी त्यांच्यासाठी तो व्हिडिओ पण आणेल, 12 खडी 16 खडी जी पण असते तेलुगूची, तर ते पण सांगेल. त्यानंतर माझ्या घरात माझ्या दोन्ही जाऊबाई त्या कन्नड भाषिक आहेत, म्हणजे कर्नाटकच्या आहेत, बिदरकडच्या. तर त्या लवकर शिकलेल्या आहेत तेलुगू, त्यांचं लग्न झाल्यानंतर. का तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कन्नड आणि तेलुगू भाषेमध्ये खूप सारं साम्य असतं. आणि म्हणजे माझ्या पुतण्या वगैरे त्यांना सगळ्यांना कन्नड भाषा सुद्धा येते, तेलुगू भाषा सुद्धा येते. कारण की त्यांची मातृभाषा कन्नड आहे ना. जशी माझ्या मुलाला मराठी येते आणि तो खूप छान मराठी बोलतो माझ्यासारखी, आणि त्याला तेलुगू भाषा पण येते. आणि मग त्याच्या काकू वगैरे त्या आहेत कन्नड, तर काही काही शब्द येतात त्याला कन्नड पण. तर असं आहे भाषेचं. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा, मी त्याची उत्तरं देईल तुम्हाला. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर पहिला तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल की हा मी मराठीतून लोकांना शिकवते, तर त्याला पण चांगला प्रतिसाद मिळतोय. नाहीतर इंग्लिशमधून शिकवणं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माझ्यासाठी खूप इझी होणार आहे जर मी शिकवलंच तर. मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.